dimension of gravitational constant m to the minus 1, L to the 3, T to the minus 2. Okay. Then see here, state the SI unit of gravitational constant. काय म्हणतो तो? State SI unit of gravitational constant किंवा constant of gravitation. Gravitational constant. And obtain म्हणजे डिराइव्ह करायचं. Obtain डायरेक्ट लिहायचं नाही, स्टेट म्हणलं तर डायरेक्ट लिहायचं. Obtain it's a dimension. It's a dimension. See here, SI unit of constant of gravitation काय रे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे एवढ्या क्वेश्चनचं आन्सर झालं. ऑब्टेन द डायमेन्शन म्हणतो, डिराइव्ह करायचे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय रे? F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. तुम्हाला काढायचे ते यायचे. मग G इज इक्वल टू काय रे? F r स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. मग मला सांगा F बरोबर काय रे? ma. m काय? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे kg मीटर सेकंड रेज टू -2. यावरून डायमेन्शन 4 चे काढता येते. मग डायमेन्शन ऑफ G इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ F इंटू डायमेन्शन ऑफ R त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय डायमेन्शन ऑफ m1 इंटू डायमेन्शन ऑफ m2. F चे डायमेन्शन काय येतील? इथं हा फोर्सचे युनिट लिहिले मी. याला न्यूटन म्हणतो आपण. न्यूटन म्हणतात याला, न्यूटन म्हणतात, स्पेशल नाव दिले. मग kg किती वेळा आहे? एकदा m टू द 1. मीटर किती वेळा आहे? एकदा L टू द 1. T टू द काय येईल रे? -2 सेकंद. हा R काय? लेंथ आहे L टू द 1 त्याचा दुसरा, कारण इथं kg नाही, इथं m आहे, एकदाच आहे m टू द 1. इथे m टू द 1च. मास आहे इज इक्वल टू m टू द 1 L टू द 1 T टू द -2. इथे L टू द 1 टू द 2 L टू द 2 स्क्वेअर केला. इथे m टू द 1 इंटू m टू द 2 m टू द 1 इंटू m टू द 1 m टू द 2. बरोबर आहे. डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू m टू द 1 L टू द 1 आणि L टू द 2 a चा m इंटू a चा n. काय असतं गुणाकारामध्ये? बेरीज असते. 1 आणि 2 बेरीज किती? L टू द 3 आणि T टू द -2. बरोबर आहे का? जसं तसं डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ m टू द स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m टू द 2. घातांकाचा नियम आहे a चा m डिवायडेड बाय a चा n इज इक्वल टू a चा m n. मग काय रे? m टू द 1 -2 -1 L to the 3 and T to the -2. It is the dimension. It is the dimension of gravitational constant. Derive केले आपण. काय केले? Derive केले. Dimension of gravitational constant. Dimension of gravitational constant. बरोबर? M to the -1 L to the 3 T to the -2.
चला एकदा स्टेटमेंट वाचा स्टेटमेंट. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इज अट्रॅक्टेड टू एव्हरी अदर. एकाच मॅटरचा हा दुसरा पार्टिकल आहे. प्रत्येक पार्टिकल कडे अट्रॅक्शन असते. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इज अट्रॅक्टेड टू एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स whose magnitude is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. कॉमनली या दोन्हीचा कॉमन हे लिहिलं. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॅपिटल जी घेतला. कॅपिटल जी हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्यालाच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात. SI युनिट न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर. इट इज द इन्व्हेंटेड. शोधलं कुणी? कॅपिटल जी ची व्हॅल्यू कॅव्हेंडिशने किती दिली व्हॅल्यू? कॅपिटल जी पाठ करायची कॉन्स्टंट आहे ती 6.67 into 10 raised to minus 11. 6.67 into 10 raised to minus 11. 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. Then what is dimension? M to the minus 1, L to the 3, T to the minus 2. M to the minus 1, L to the 3, T to the minus 2. Okay? हाँ यस एनीबडी. स्टेटमेंट कौन सांगता है? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन. चला स्टेटमेंट जल्दी 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 जल्दी. चला कौन सांगता है? स्टेटमेंट कौन सांगता? हाँ वैष्णवी मस्के सांगताय का? शंभवी. Every particle of matter is attracted to every particle of matter with force whose magnitude is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of a distance. Square of distance between them. Formula काळे. वैष्णवी काय? फॉर्म्युला सांग ना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. F is equal to m1 m2 upon r square. कॅपिटल जी राहिलं ना, कॅपिटल जी राहिलं तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? 6.67 into 10 raised to minus 11. युनिट सहित सांगायचं. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg2 स्क्वेअर. kg2 नाही kg स्क्वेअर. स्क्वेअर. हा करेक्ट. डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m to the minus 1, L to the 3, T to the minus 2. करेक्ट. हा यस कोण सांगताय? हा एनीबडी. सर मी सांगू का? हा नंदिनी सांग. स्टेटमेंट पासून. हा सांग लवकर. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इज अट्रॅक्टेड टू एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ फोर्स whose magnitude is नंदिनी बॅकग्राऊंडचा साऊंड बंद करायचं सांग घरच्यांना. एका रूम मध्ये बस, त्यांना सांग मी उत्तर सांगतो. हा सांग चल सांग. Every particle of matter is attracted to every other particle of matter with force whose magnitude is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. And sir formula F is equal to capital G m1 m2 upon r square. m1 m2 divided by r square. Capital G invented किंवा discovered by Cavendish. Value 6.67 into 10 raised to minus 11 kg Newton meter square per kg square. Dimension m1 l2 m to the 1 m to the 1 l to the 3 and t to the minus 2. m to the 1 l to the 3. m to the 1 नाही आहे, -1 आहे, गेली विसरून.
नंदिनी, m m to the to the minus 1. minus 1, L हा to the 3, and T to the minus 2. एकदम करेक्ट. हा यस मस्के. स्टेटमेंट पासून ना? हा लिहिलं नाही ना वहीवरती तर. नाही सर, नाही लिहिलं. ओके. Every particle of a matter is attracted to every other particle of every other particle by the force which is directly proportional to the a product of their masses and inversely proportional to the square of distance between them. करेक्ट. Sir, फॉर्म्युला. फॉर्म्युला. formula. Sir, Gm1 M2 F is equal to म्हणायचं. F is equal F is equal to Gm1 M2 by कॅपिटल R जी का square. स्मॉल जी. Capital G. कारण स्मॉल जी येणार आहे पुढे आपल्याला, Okay, त्यामुळे sir. कॅपिटल जी म्हणत जायचं. हो. ए कॅपिटल जीच्या ठिकाणी कॅपिटल जीच काढायचा, कारण फिजिकल क्वांटिटी वेगळ्या येणार आहेत पुढे. हा हो, पुढे याचा Unit युनिट Newton meter square per kg square. कोणाचं आहे ते? फोर्सचं ना? हा. नाही, जीच आहे नाही कॅपिटल नाही जी. ग्रॅव्हिटेशन करेक्ट. फोर्स पुढे व्हॅल्यू value 6.67 into 10 raised to 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर per केजी kg स्क्वेअर. square. हा व्हॅल्यू युनिट सांगायचं म्हणजे 10 to the power करेक्ट आहे म्हणायचं. त्या डायमेन्शन Dimension m to the minus 1, l to the 3, t to the minus 2. करेक्ट. ऐश्वर्या जगताप. So every particle of a matter is attracted to every other particle of a matter with a force magnitude is directly proportional to the product of their masses and inversely proportional to square of a square between them. स्क्वेअर बिटवीन नाही, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. फॉर्म्युला Square F is equals to G m1 जी कसला सांगायचा ऐश्वर्या? कॅपिटल की स्मॉल? capital G. हा म्हणा ना मग. F is equals to capital G m1 m2 by r2. R2 की आर स्क्वेअर? R square. हा स्क्वेअर मध्ये R2 मध्ये फरक असतोय. इट इज इन्व्हेंटेड बाय, इट्स अ व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इन्व्हेंटेड और डिस्कवर्ड बाय. FR square. कुणी शोधली असं विचार. कॅव्हेंडिश. व्हॉट इज द व्हॅल्यू? कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय? FR square upon m1 and m2. कॉन्स्टंट किंमत सांगितली होती ऐश्वर्या. 6.67 6.67 into 10 raised to ऐश्वर्या सर ते नाही लक्षात. 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. पॅड बरोबर ठेवत जायचं शेजारी. मोबाईल मध्ये नुसतं बघायचं नाही, रफ लिहायचं. लक्षात आलं? हो सर. ओके. आणखी कोण आहे? कोणाला सांगायचे? तर मी सांगू का? हा सांगा ना. सुजाता आहे ना? हो सर. हा सांगा. Every particle of matter attracted to the other particle of matter. एव्हरी ऑदर. Force is directly every other force is directly proportional to the particles of matter and inversely proportional to square of distance between them. Formula F is equal to capital G m1 into upon r square. Constant value of G is 611 Newton square per kg square. Correct. Dimension m to the 1, l to the 3. M to the 1 नाही, M to the minus 1 आहे सुजाता. M to the 1, l to the 3 and m to the 1, M to the minus 1 ग. and t to the minus 2.
m to the -1 आहे. हो सर. चालतंय. ओके, वी कॅन स्टॉप हियर.